हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गुढीपाडवा स्पेशल दूध जास्त न आटवता दाटसर एकदम स्वादिष्ट अशी बासुंदी कशी करायची ते पाहणार आहे आपण। ही बघा, एकदम दाटसर दूध जास्त न आटवता झटपट अशी कशी बनवायची ते पाहणार आहे। बघा, मस्त एकदम स्वादिष्ट एकदम चविष्ट अशी ही बासुंदी बनवलेली आहे। तुम्ही या गुढीपाडव्याला नक्की या पद्धतीने बासुंदी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। बघा, मस्त झालेली आहे, एकदम पुरी बरोबर मस्त टेस्टी लागते। बघा, एकदम छान अशी झालेली आहे। 10 ते 15 मिनिटात आपण ही बासुंदी बनवलेली आहे, दूध जास्त न आटवता। मस्त अशा बघा टम्म फुगलेल्या पुऱ्याबरोबर एकदम गरमागरम छान लागते। बघा, नक्की करून बघा या गुढीपाडव्याला, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण बासुंदी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। या पद्धतीने म्हशीचं दूध घ्या, म्हणजे ते लवकर आटतं। बघा, या पद्धतीने आपल्याला हाय फ्लेम करून दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। असं आपल्याला सतत हलवायचं आणि बघा, याला छान उकळी आलेली आहे आणि याची साय आत मोडत आपल्याला छान असं दूध आपल्याला 20 ते 25% आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे। इथे या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे। बघा, छान असं दूध आत ढकलत आपल्याला साय चांगलं आटवून घ्यायचं। इथे बघा, दूध आटलेलं आहे आणि छान असं आपलं थोडंसं दाटसर झालेलं आहे। बघा, या पद्धतीने जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटात छान दूध आटलं जातं। बघा, या पद्धतीने मी 1 लिटरची बनवत आहे। तुम्हाला जास्त प्रमाण बनवायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही साहित्य घ्या। इथे बघा, पाव चमचा मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि थंड यातलंच दूध मी काढून ठेवलं होतं। थंड दुधामध्ये पाव चमचा, 1 लिटरसाठी पाव चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। दुधामध्ये मिसळून यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। 1 लिटर दुधासाठी पाव चमचा घ्यायचं, 2 लिटर दुधासाठी अर्धा चमचा घ्यायचं। इथे मी पाव चमचा दुधामध्ये मिसळून कॉर्नफ्लोअर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। हे बघा, कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे आपल्या दुधाला छान दाटसर होतं दूध आणि छान दाटसरपणा येतो। आता थोड्या वेळानं आपलं दूध दुसरीकडे आपण ठेवायचं आणि इथे बघा, पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे। त्यावर ड्रायफ्रूट्स मी असे भाजून घेणार आहे। जास्त करपवायचे नाहीत, थोडेसे आपल्याला कडक करून घ्यायचे, कुरकुरीत असे ड्रायफ्रूट छान तुपावर भाजायचे, म्हणजे छान टेस्ट लागते बासुंदीमध्ये। हे छान असं भाजलेलं आहे, मी काढून घेतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। इथे मी अर्ध्या कपाला थोडी कमी अशी साखर घातलेली आहे, पसरवून घ्यायची आणि छान अशी बघा कॅरमलाइज करून घ्यायची। पूर्ण साखर अशी कॅरमलाइज झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला इथे छान असं दूध घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याचा कलर जास्त डार्क होतो। बघा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकताय। असं साखर कॅरमलाइज करून यामध्ये घातल्यामुळे बासुंदीला आपल्या छान कलर येतो आणि लवकर बासुंदी दाटसर होते। अजून छान अशी बासुंदी चविष्ट दाटसर होण्यासाठी आपण यामध्ये मी इथे 50 ग्राम खवा घेतलेला आहे। आपण याच्यामध्येच हा खवा छान मिक्स करून छान शिजवून घेणार आहे। यामध्येच मी खवा घालून छान मिक्स करून शिजवून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही पेढेसुद्धा घालू शकता। मी 1 लिटरसाठी 50 ग्राम खवा घातलेला आहे। आता हे छान शिजलेलं आहे। आता हे आपण दुधामध्ये घालून घ्यायचं, छान बासुंदी तयार होते। बघा, या पद्धतीने छान तयार झालेलं आहे, बघू शकताय। इथे बघा, दूध पण आपलं छान असं बरंचसं आटलेलं आहे। आता यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आणि फक्त त्याआधी आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे, तळून घेतलेले, आणि त्यानंतर मिश्रण घालायचं आणि आपल्याला याच्यामध्ये घालून फक्त 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही, छान दाटसर बासुंदी तयार होते। या पद्धतीने बघा, 10 ते 15 मिनिटात ही आपली बासुंदी तयार होते। बघा, नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा। इथे मी केसर पण घातलेलं आहे, हे मिश्रण पण यामध्ये घालून घेतलेलं आहे। छान असं दाटसर इथे बघू शकताय, दाटसर बासुंदी तयार होते। मिक्स करून घ्यायचं। कलर बघा बासुंदीला किती मस्त येतो। बघा, या पद्धतीने साखर कॅरमलाइज करून घातली की आणि छान असं आपण मिक्स करून फक्त मी 2 मिनिटं उकळून घेते। बघा, आपण आता तुम्ही या पद्धतीने 2 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं। इथे बघू शकताय, मी 2 मिनिटं फक्त
उकळून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे. पूर्णपणे आपली बासुंदी थंड झालेली आहे. आता तुम्ही अशीच गरम गरम खाऊ शकता किंवा अशी थंड करून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही याला खाऊ शकता. मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहे. अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. छान बासुंदी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा पुरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला घट्ट हवी असेल तर याच्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने पातेल्यात काढून थंड करून आपण खाऊ शकतो. मी बघा 1 तास अशीच मी फ्रीजमध्ये ठेवली होती. तुम्ही बासुंदी बघू शकता पहिल्यापेक्षा किती दाटसर अशी झालेली आहे. एकदम छान अशी बनलेली आहे. बघू शकताय तुम्ही मस्त आणि छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्याही सणाला या पद्धतीने बासुंदी बनवू शकता. तुम्ही या गुढीपाडव्याला या पद्धतीची दाटसर आणि एकदम स्वादिष्ट अशी आणि इथे बघा मस्त बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे. कमी वेळात कमी साहित्यात छान बासुंदी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. गरम गरम पुरीबरोबर मस्त लागते. करून बघा तुम्ही या पद्धतीने आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या पद्धतीने तुम्ही नक्की बासुंदी बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. नक्की या पद्धतीने तुम्ही बासुंदी बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. नक्की करून बघा. तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.